प्रचार सुरू होता बघा मित्रांनो. आता वारकरी येतो पंढरपूरला, कशाला येतो? आषाढी एकादशीला. साधू साधू म्हणतो, कुठून आला साधू शब्द? खांद्यावर भगवा पताका घेऊन होतो. भगवा पताका कुठून आला? मी म्हणत नाही 100% वारकरी मानवतावादी आहेत, पण त्या सायन्स आमचे प्रतीक लपलेले आहेत काही काही ठिकाणी, ते सांगतोय तुम्हाला. आमचे संबंध आहेत तथागताबद्दल. अरे ते भगवा घेऊन येतो ना, साधू साधू म्हणतो ना, आजच्या वारकरी संप्रदायामध्ये 20 ते 25% वारकरी हा मानवतावादी आहे बरं का, सगळाच नाही. तो मानवतावादी 20 ते 25% वारकरी हा पंचशिलाचं पालन करतो. करतो का नाही? करतो. आणि जो भगवा खांद्यावर घेऊन पंढरपूरला येतो, त्या चंद्रभागेच्या तीरी तथागतांचं असणारं प्रवचन झालं होतं आषाढी एकादशीला. त्या दिवशीपासून ती प्रथा, ते ऐकायला त्या ठिकाणी असणारा बहुजन समाज येतो आणि खांद्यावर भगवा पताका घेऊन येतो. भगवा पताका म्हणजे काय? माझ्या तथागतांचं असणारं चिवर खांद्यावर घेऊन त्या ठिकाणी पंढरपूरला येतो. हे नातं आहे. हे नाते आहेत. किती नाते सांगायचे तुम्हाला? आता राजाभाऊनी बंजारा समाजाचं नातं सांगितलं. आमच्या राठोड साहेब इथं बसलेले आहेत, बबरूसिंग राठोड प्राचार्य. त्यांनी बंजारा समाजचं तथागताबरोबरचं असणारं नातं, नात्यावर असणारं पुस्तक लिहिलेलं आहे. अनेक या ठिकाणी आमचे नाते आहेत तथागताबरोबर. मग आम्ही का जाऊ नाही बरं तिकडे? आमचा एक मित्र म्हणतो, उपरे काय तुम्ही बुद्ध व्हायला चाललेत? म्हणलं काय तुझं बिघडलं? मी शहाणं व्हायला चाललो, तुला काय पोटात दुखायला लागलं? मी धर्माकडून धम्माकडे चाललो, मी अंधाराकडून प्रकाशाकडे चाललो, मी अन्यायाकडून न्यायाकडे चाललो, मी विषमतेकडून समतेकडे चाललो, मी हुकुमशाहीकडून लोकशाहीकडे चाललो. तुझं काय बिघडतं रे म्हणलो? जिथं नित्यवादाकडून मी अनित्यवादाकडे चाललो. मी 33 कोटी देवाला फारकत देऊन मी बुद्ध स्वीकारायला चाललो. काय तुझ्या पोटात दुखायला लागलो? परभणीचा मित्र माझा, मी म्हणलो तुझ्या बैठकीमध्ये तर म्हणलो गांजा वाढणारा संत पाहिला मी. भाऊ चढा थोडं. काय काय म्हणतो? मी हो, तुझ्या बैठकीमध्ये गांजा वाढताना संत पाहिला. आमचे सर्व संत बहुजनातले कपडे नीट घालतात, पटके बांधतात, माळ घालतात, मृदुंग टाळ असतो हातात, चांगले कपडे घालतात म्हणलो. कुठं अंग सुद्धा दिसत नाही, पण ते उघडा बंब गांजा ओढतो म्हणलो तू. अरे म्हणलो बाबा, तो जर आम्ही त्या ठिकाणी असणारा देव जर स्वीकारला, आम्ही त्याला देव म्हणून तू तिथं फोटो लागला, आणि खरंच उपरेंनी जर तो स्वीकारला आणि मी त्याचा प्रसाद म्हणून गांजा ओढू लागलो, आणि माझा नातू सिद्धार्थ आला, बाबा बाबा काय ओढतात? मी म्हणलं त्याला त्या गजानन महाराजाचा प्रसाद ओढतो. तो सिद्धार्थ म्हणाला, तो प्रसाद मला देतात का थोडं? गांजा ओढायला माझ्या नातवाला देऊ का? काय चाललंय? अरे त्या उत्तराखंडमध्ये 50,000 लोक मेलेत. अरे तो अक्कलकोटचा पेशवा रणांगणातून पळून आलेला आला का वाचवायला? भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. हे आम्ही हे सत्य. हे बघा तुम्ही, काय आसाराम बापू त्याच्या पोरांनी काय केलं तरी बापून हे काय काय चालले आमच्या बहुजनाचं. किती किती मानसिक गुन्हा आहे तो. आम्ही अनपेड पोलिसमॅनशिप करतो बहुजन समाज ब्राह्मणाची. कुठपर्यंत करणार आहे? आणि हे काय वेळ आली आमच्यावर ही वेळ ह्याच्यामुळे आले की आमच्यातले तथाकथित जे लोक आहेत ते आम्हाला कन्फ्यूज करतात ना. धम्म धारण करणे आणि धम्म स्वीकारणे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. धम्म धारण केला आणि स्वीकारला नाही काही उपयोग नाही. धम्म स्वीकारला आणि धारण केला तरी पण काही उपयोग नाही. ही माझी पत्नी आणि ही माझा पती असं म्हणल्याने तो माझा पती आणि तो माझा पत्नी होऊ शकतो का? होऊ शकतो का? बुद्ध धर्म मी धारण केला म्हणजे काय? स्वीकारायचा नाही आणि धारण करायचा. स्वीकारायचं म्हणजे काय? तो पती करून घेण्यासाठी, ती पत्नी करून घेण्यासाठी लग्न विधी आहे ना. लग्न विधी करावा लागणार ना.
त्याचा स्वीकार करण्यासाठी प्रत्येक धर्मामध्ये एक लग्नविधी असते. ती लग्नविधी केल्यानंतर तो माझा पती होतो, ती माझी पत्नी होते का नाही? जर लग्नविधी न करता जर संबंध ठेवले तर त्या संबंधाला कोणता संबंध म्हणतात? अनैतिक संबंध. मग तथागतांच्या धम्माबरोबर अनैतिक संबंध ठेवल्यासारखंच आहे ना, धम्म न स्वीकारता. किती मोठी चापलीसपणा आहे हो. चांगला आहे तुमचा धम्म, आग्रह नाही बरं का त्यांनी स्वीकारा म्हणून. मी असं बोलतो म्हणून त्यांनी स्वीकारायचं म्हणून आग्रह नाही कोणाला, आग्रह नाही कोणाला, आग्रह कुणालाच नाहीये. पटलं तरी न पटणारा आम्ही घेणारच नाहीत. शेवटी आम्ही आमच्यातले आमचे रघुनाथ महाले, मारुती कुंभार आणि अजून काही म्हणजे 1000-1500 लोक जरी उरले शेवटी तेवढेच घेणार. क्वांटिटीपेक्षा क्वालिटी महत्वाची आम्हाला. आणि आम्ही सडेतोड सांगतोय की हे स्वग्रही जाणं आणि धर्मांतर करणं हे भौतिक सुखासाठी नाही, हे मानसिक सुखासाठी आहे. हे आम्ही सांगतोय त्यांना. तुम्हाला भौतिक सुखासाठी यायचं तर येऊच नका, तुम्हाला मानसिक सुखामुळे भौतिक सुख नक्कीच मिळणार आहे. हे तुमचे उदाहरण सांगतो आम्ही त्यांना. आम्हाला कन्फ्यूज गेलं हो. एका हातामध्ये देव आणि दुसऱ्या हातामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन करा. अरे अंधश्रद्धाचं मूळ देवच आहे हो. अरे देव हातात घ्यायचा आणि अंधश्रद्धा निर्मूलन करायचे म्हटलं तर अंधश्रद्धा निर्मूलन कसं होईल हो? किती कन्फ्यूज आहे. म्हणून बाबासाहेब म्हणत होते की 2000 लिटर शुद्ध पाण्यामध्ये इतके समजल्या बरं का. आता हे पाणी आमच्या मोरे साहेबांचं पाणी, काय फेस्को है ना साहेब कंपनी. आता मोरे साहेबांचं शुद्ध पाणी 20,000 लिटर पाणी आणलं आणि इथलच्या बाजूच्या गटरीमधलं 250 पाणी त्याच्यात टाकलं तुमच्या समोर, तर तुम्ही पेतान का ते पाणी? ते पिण्यालायक राहील का पाणी? आता माझ्या जाणीवातून मी, माझ्या कॉन्शियस मधून मी बुद्ध, फुले, शाहू आंबेडकर सांगतो माझ्या कॉन्शियस मधून. पण माझ्या सबकॉन्शियस मध्ये 0.001% जर देव असेल तर मी शुद्ध आहे का? मी शुद्ध आहे का सांगा ना. मग असा ढोंगेपणा कशाला हो? मग कसं कन्फ्यूज करतात आम्हाला. असं कन्फ्यूज करतात की बाबासाहेबांनी संविधान दिलं, राजघटना दिली की भारत बौद्धमय झाला. ही सरकारची जबाबदारी आहे म्हणतात भारत बौद्धमय करण्याची. अजून काय म्हणतात? राजघटनेची अंमलबजावणी होण्यासाठी सत्ता आली पाहिजे आमच्याकडे, असं मी म्हणतात. आता मला सांगा, राजघटना आणि हिंदू धर्म एका ठिकाणी नांदू शकतील का? ज्या हिंदू धर्मामध्ये समता बंधुत्व न्याय याला फारकत आहे आणि ज्या राजघटनेमध्ये समता बंधुत्व न्याय आहे, हे दोन राजघटना आणि हिंदू धर्म एका ठिकाणी नांदू शकतील का? दोघांपैकी एकाचा स्वीकार करावा लागेल ना आम्हाला. आमच्यातलेच काही ढोंगी लोक म्हणतात सत्ता घ्या आणि राजघटनेची अंमलबजावणी करा. अरे पण हिंदू धर्म जोपर्यंत आहे तोपर्यंत राजघटनेची अंमलबजावणी होणे नाही. राजघटनाची अंमलबजावणी झाली म्हणजे भारत बौद्धमय होईल असं नाही. भारत बौद्धमय झाल्यानंतर राजघटनेची अंमलबजावणी असं आहे. अगोदर भारत बौद्धमय करावा लागणार, मग या ठिकाणच्या राजघटनेची अंमलबजावणी होईल. जोपर्यंत हिंदू धर्म आहे त्या हिंदू धर्मामध्ये समता बंधुत्व न्याय याची कमतरता आहे. म्हणून त्या ठिकाणी हिंदू धर्म असल्यामुळं या राजघटनेची अंमलबजावणी होणे नाही. लक्षात घ्या. जपान म्हणजे राष्ट्रधर्म हिंदू आहे, सॉरी बुद्ध आहे. चायनामध्ये बुद्ध, अनेक आशिया खंड आता परवा जिनेवाला एक मीटिंग झाली, आंतरराष्ट्रीय परिषद झाली जिनेवाला. या विश्वातले 200 धर्मगुरू आले होते. 200 धर्मगुरू, विविध धर्माचे धर्मगुरू. आता बघा बुद्धाचे किती गेले असतील तिथे, हीनयान, महायान, वज्रयान याचे गेले असतील. आमच्या भारतातला एक जण गेला असेल. बुद्धाचे 4 असतील 200 मध्ये, है ना. आता या 200 धर्मगुरू पैकी सगळ्यात जास्त विविध धर्माचे धर्मगुरू आणि मग या विश्वातला कोणता धर्म श्रेष्ठ आहे याच्यावर मतदान झालं जिनेवामध्ये. टाइम्स ऑफ इंडियाची बातमी आहे. जिनेवामध्ये गेल्या 15 दिवसापूर्वी ही
आंतरराष्ट्रीय परिषद झाली, धम्म परिषद झाली, त्याच्यामध्ये या विश्वात कोणता धम्म श्रेष्ठ आहे याच्यावर मतदान झालं आणि तुम्हाला याचं सांगण्यात आनंद होतो की या विश्वामध्ये सगळ्यात जास्त असणारा प्रसिद्ध त्या ठिकाणी एक नंबरचा असणारा धम्म तो तथागतांचा बौद्ध धर्म हे निवडला गेला, तिथे हे निवडला गेला. आता अजून काय सांगायचं? आता इथं कुणीतरी बोललं बुद्ध धर्म स्वीकारतात, महाराजचा धर्म स्वीकारता. गंजलेल्या डोक्यातून मनुवाद्यांनी टाकलेले अशा काही प्रश्न या ठिकाणी आमच्या बहुजनाच्या तोंडातून येतात. गंजलेले डोक आहेत आमचे, गंजलेले डोक आहेत. अरे ही विरासत विश्वाची आहे. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये 100 शास्त्रज्ञ बसले होते. टॉप 10 काढले. ह्युमॅनिटी आणि मॉरॅलिटी कुणी जपली म्हणून टॉप 10 काढले. तर पहिलं मॉरॅलिटी आणि ह्युमॅनिटी जपणारा कोणता धर्म असेल तो तथागतांचा बुद्ध धर्म, दुसरा महावीराचा जैन धर्म आणि चौथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव निघालं. ह्युमॅनिटी आणि मॉरॅलिटी जपली या विश्वामध्ये. विश्वरत्न बाबासाहेब. अरे त्या बाबासाहेबांना यांनी स्वीकारलं नाही ना. आमच्या देशातले लोक किती करंट आहेत आमचे लोक. ज्या कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे आणि त्या पुतळ्याच्या खाली सिम्बॉल ऑफ द नॉलेज. काय म्हणजे भारतातले आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया युनिव्हर्सिटीनं स्वीकारले आशिया खंडामध्ये. आणि आम्ही किती करंट आहेत हो, किती करंट आहेत. अरे की मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार दिला बाबासाहेबांना आणि हो क्रिकेटमधून रिटायर झाल्याबरोबर भारतरत्न पुरस्कार. कोण चालवते या देशाला? या लोकशाहीच्या 4 स्तंभामध्ये कोण आहेत बसलेले? आता माझी त्या झी टीव्हीवर मुलाखत झाली. त्या मुलाखतीमध्ये एक सनातनी ब्राह्मण म्हणत होता की आम्ही कुठे आहेत खासदार आमदार, आम्ही कुठे आहेत पक्ष या ठिकाणी राजकारणात. राजकारणी लोकांना विचारा तुमचे संविधानाचे हक्क वगैरे. तर मंडल कमिशन वाचा मित्र. मंडल कमिशन सांगतो की भारतातील ब्राह्मणाची संख्या 5.52% आहे. 5.52% मंडल कमिशन सांगतो की भारतातल्या ब्राह्मणाची संख्या 5.52 आहे. लक्ष द्या. आणि 6000 ज्या जाती आहेत, ज्या 6000 जाती आहेत त्यांच्या ज्या पोट जाती आहेत त्यांची लोकसंख्या 0.13 तो 0.19% आहे. जाती पोट जाती, जाती पोट जाती, जाती पोट जाती, माळ्यामध्ये फुलमाळी, लिंगायत माळी वगैरे वगैरे वगैरे, वैष्णव शिंपी, अजून कोणता शिंपी, नामदेव शिंपी, असे सगळ्या पोट जाती मिळून 0.013 तर 0.19 म्हणजे ही लोकसंख्या वेगवेगळ्या जातीची आहे. आणि ही 5.52% असणारा ब्राह्मण भारतातच नाही तर जगामध्ये एक आहे, एकोप्याने राहतो. म्हणून तो जो ठरवीन त्याप्रमाणे देश चालतोय. आणि आम्हाला जातीमध्ये त्या ठिकाणी डिवाइड केलेलं आहे. तुम्हाला जातीमध्ये त्या ठिकाणी डिवाइड ते ठेवलेलं आहे. म्हणून सांगा ओबीसींनो, माझ्या पुस्तकाला ओबीसीला पर्याय धर्मांतर, माझं ओबीसी जात सोडतो तेव्हा, अरे ओबीसीनं जर जात सोडली ना ब्राह्मणाचं वर्चस्व कमी झालंच. ब्राह्मणाचं वर्चस्व कमी होत आहे. जातीच्या मेळाव्याला येतो पण ओबीसीच्या मेळाव्याला येत नाहीत आम्ही. म्हणून ह्या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी पाहिल्यात. आणि कोल्हापूरमध्ये आमच्या बरखानी जे बोलले बरोबर आहे, सत्य आहे. आज संख्येच्या आणि सत्तेच्या बळावर महाराष्ट्रामध्ये खूप अत्याचार होऊ लागलेले आहेत. इथलच्या विस्थापित, मग तो ओबीसीचा असो, विस्थापित मराठा असो, विस्थापित ओबीसी आणि विस्थापित मराठ्यांना निवडणूक आली की मराठ्यांच्या ओबीसी करण्याचा प्रश्न त्या ठिकाणी समोर मांडला जातो. मराठ्यांचं ओबीसीकरण झालं पाहिजे. त्या मुलीनं सांगितलं अशोक कुमार वर्सेस केंद्र सरकार, सुप्रीम कोर्टाचा निर्णय वाचून दाखविला. कुणी ऐकला का नाही माहित नाही. अशोक कुमार वर्सेस केंद्र सरकार, तो निर्णय काय होता 2006चा? तो निर्णय असा होता की जाट आणि मराठा यांना पर्याप्त प्रतिनिधित्व सामाजिक, आर्थिक आणि राजकीय हे मिळालेले असल्यामुळे त्यांना ओबीसी मध्ये घेता येत नाही. हा निकाल आहे.
सुप्रीम कोर्ट म्हणतं, नॅशनल बॅकवर्ड कमिशन म्हणतो ओबीसी मध्ये घेता येत नाही, इथालचं स्टेट बॅकवर्ड कमिशन म्हणतो घेता येत नाही. मग काय शक्कल लढवितात ते? कुणबी आणि मराठा एकच आहे, कुणबी आणि मराठा एकच आहे. आता मारापल्लीच्या कोर्टाने 2007 ला एक निकाल दिला, कुणबी आणि मराठा एक म्हणणं हा सामाजिक मूर्खपणा आहे. इतका असताना सुद्धा किती रेटून करायचं संख आणि सत्याच्या बळावर. आम्ही विस्थापित मराठ्यांच्या बाजूने येतात, आम्ही प्रस्थापित ओबीसीच्या विरोधात आहेत, प्रस्थापित मराठ्यांच्या विरोधात, जे कोणी प्रस्थापित असतील आम्ही विस्थापितामध्ये आहोत, लक्षात घ्या. आम्हाला भीती दाखवितात ओबीसींना, आता मराठे येऊ लागले, अतिक्रमण करू लागले, मग आम्ही कुणाला मतदान करतो? आमच्यातल्या प्रस्थापित ओबीसींच्या नेत्याला मतदान करतो. आमचा विस्थापित मराठा भेट, आता आम्हाला आरक्षण मिळणार आहे, आमचं ओबीसीकरण होणार आहे. अरे अगोदरच आमच्या मंडलचा खेळ खंडोबा केला, आम्हालाच काय मिळत नाही, घेऊन टाका सगळं तुम्ही, काही नाही त्याच्यामध्ये, चोथा करून दिलेलं आहे. आणि त्याला काय वाटतं, आता आम्हाला मिळायला लागलं, चला आमच्या प्रस्थापित मराठ्याला आम्ही मतदान करू. हे आहे. आता प्रस्थापित मराठ्याला मतदान करणारा आणि प्रस्थापित ओबीसीला मतदान करणारा, तो एकाच पक्षाला मतदान होतो ना, ते होतं का एकाच पक्षाला? बघा ओबीसीचा प्रस्थापित नेता कोण आहे, मराठ्याचा प्रस्थापित नेता कोण आहे? भिवून आम्ही ओबीसी आमच्या प्रस्थापित असणाऱ्या ओबीसीच्या नेत्याला मतदान करतो, आमचे भिवून विस्थापित मराठे आमच्या प्रस्थापित मराठ्याला मतदान करतात, आणि जातात कुठं मतदान? राष्ट्रवादीला. म्हणजे आमचं म्हणणं असं आहे, या परिषदेच्या माध्यमातून आम्ही ठराव घेणार आहोत, ठरावाचं वाचन गुरव साहेब करणार आहेत, अध्यक्ष. आमचं असं म्हणणं आहे की मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे, या मताचं होतं आम्ही. मराठा समाज सगळ्यात जास्त आत्महत्या करणारा समाज आहे महाराष्ट्रामध्ये. आर्थिक निकषावर त्या ठिकाणी आरक्षण नाहीच कुठं तरतूद, त्याच्यासाठी वेगळं शेड्यूल निर्माण करा. त्याच्यासाठी नेचिपन कमिटीचा अहवाल जर स्वीकारला तर मराठ्यांना आरक्षण मिळतं. कसं मिळतं? नेचिपन कमिटीचा रिपोर्ट असा सांगतो की या देशातल्या जेवढ्या जाती आहेत तेवढ्या जातींना त्यांच्या संख्येनुसार आरक्षण द्या. जेवढ्या जाती, त्यांना ब्राह्मणाची संख्या किती आहे तेवढं त्यांना देऊन टाका. 4% 5% 52 आहे ना, त्यांना तेवढं देऊन टाका, बाकीचं काढून घ्या त्यांच्याकडून. स्वीकारत नाही ना. तिथं बसलेला त्यांचा बॉस प्रस्थापित मराठा तिथं काही बोलत नाही. म्हणजे आम्हाला निरीक्षण आलं की हे असं डोकेदुखी आणि सामाजिक तणाव निर्माण केला जातो. ज्या पद्धत, बरं मला सांगा, हे लोक म्हणतात 25% आरक्षण ओबीसी मध्ये मिळालं पाहिजे, 22.5% SC SCचं आणि ओबीसीचं 27%, 50%ची बाउंड्री ओलांडता येते का? कुणाचे अधिकार आहे? महाराष्ट्र सरकारचे आहे का? आता हा राणे कमिटी कुठून आली? आता सुप्रीम कोर्टाच्या 9 जजेसनी सांगितलं की या देशामध्ये नॅशनल बॅकवर्ड कमिशन आणि स्टेट बॅकवर्ड कमिशन, एखादी जात घ्यायची आणि डिलीट करायची, इन्क्लूड करायची आणि डिलीट करण्याचे अधिकार नॅशनल बॅकवर्ड कमिशन आणि स्टेट बॅकवर्ड कमिशन नाही. आता स्टेट बॅकवर्ड कमिशन असताना राणे कुठून आला? सुप्रीम कोर्ट म्हणतो की त्या स्टेट बॅकवर्ड कमिशनचा असणारा अध्यक्ष हा निवृत्त न्यायाधीश असला पाहिजे. राणे आहे का? किती शिकलेलं माहित नाही मला. काय चाललंय? आता तो रिपोर्ट दिला काल, ही परिषदमध्ये त्या रिपोर्टचा आम्ही त्या ठिकाणी निषेध करतो. कारण बेकायदेशीररित्या घटनेच्या विरोधात जर त्या ठिकाणी जर कुणी संख्येच्या आणि सत्तेच्या बळावर जर कुणी काही वागत असेल तर त्या बाबीचा निषेध त्या ठिकाणी झालाच पाहिजे. आम्ही मराठ्यांना आरक्षण द्या असं म्हणतो, परंतु नेचिपन कमिटीच्या रिपोर्टमध्ये द्या म्हणतो. शहाबानूच्या म्हणजे निर्णयामध्ये संसदमध्ये ठराव झाला का नाही? सुप्रीम कोर्टाचा निर्णय रद्दबाद केला का नाही? मग 50%ची बाउंड्री व्हॅकेट करण्यासाठी संसदमध्ये निर्णय घ्या ना. शहाबानू प्रकरणात घेतला तुम्ही, तसं नाही घ्यायचं. ज्या ठिकाणी मिळतं त्या पद्धतीने नाही द्यायचं. म्हणून असा या ठिकाणचा असणारा आम्ही निर्णय घेतो. पुणे विद्यापीठाचा असणारा नाम विस्ताराला विरोध आहे आमचा, नामांतर झालं पाहिजे आम्ही असं म्हणतो. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, आमची मागणी काय आहे? क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे. आता बघा, या कोल्हापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजचं एक विद्यापीठ त्यांच्या नावाने, शिवाजी विद्यापीठ.
कोल्हापूर. कुठं आला शब्द? नंतर आला ना कोल्हापूर. काय केली शाळा यांनी? अमरावती आणि नागपूरमध्ये तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराजाच्या नावाने जी युनिव्हर्सिटी चालू केली ती अशी केली की गाडगे बाबा नागपूर विद्यापीठ, तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ असं केलेलं. आणि UGCचा कारभार कसा चालतो त्यांचा? नागपूर विद्यापीठ आणि अमरावती विद्यापीठ प्रमाणे चालतो. गाडगे बाबाचं आणि तुकडोजी महाराजाचं कुठंच नाव येत नाही. गाडगे बाबांनी काय केलेलं माहिती आहे तुम्हाला? म्हणजे तुकडोजी महाराजांनी काय केलेलं? गाडगे बाबाला धम्म कोणता स्वीकार म्हणून विचारायला जातात ना बाबासाहेब, त्यांच्या नावाने कसं करतील हे भट? कोण चालवतं हे सरकार? म्हणजे ज्यावेळेस ते विचारायला गेले बाबासाहेब कोणता धर्म मी स्वीकारू म्हणून, बघा एक बॅलिस्टर जातात निरक्षर माणसाच्या घरी धम्म कोणता स्वीकारू म्हणून, त्यावेळेस 2.5-3 घंटे सांगत नाहीत, पण 2.5-3 घंट्यानंतर बाबासाहेबांच्या आग्रहा खातर गाडगे बाबा सांगतात बाबासाहेबांना, बाहेरचे रस्ते सोडा आणि घरचा रस्ता धरा. ते म्हणजे समजलं नाही मला. आपण विद्वान आहात म्हणले, 7 समुद्राच्या पलीकडे गेलेले आहेत, मोठे मोठे पुस्तक वाचलेले आहेत, बॅलिस्टर आहेत. आता मी सांगितलं म्हणले मी काही बापुडा म्हणले मला काय मी अशिक्षित आहे, तुम्हाला समजून म्हणले. आणि समजणार म्हणजे नाही समजलं तर उद्या सांगन म्हणले तुम्हाला. आता बाबासाहेब गेला विचार करतात. बाबासाहेबांनी विचार केल्यानंतर त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळतं की बाहेरचा पारशी धर्म, बाहेरचा मुस्लिम धर्म, बाहेरचा ख्रिश्चन धर्म सोडा आणि या जम्मूद्वीपातला भारतातला तथागतांचा बौद्ध धर्म स्वीकारा, असं गाडगे बाबाला त्या ठिकाणी सांगायचं. गाडगे बाबाची जयंती करतो आम्ही परीट समाजाचे लोक, पण गाडगे बाबांनी सांगितलेलं बाबासाहेबांनी ऐकलं, पण परीटांनी केव्हा ऐकावं? म्हणजे अशा पद्धतीचं या ठिकाणी या पुणे विद्यापीठाचं षडयंत्र चालू आहे. कसं षडयंत्र चालू आहे? क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. मग कसं करायचं? अमरावती आणि नागपूर प्रमाणित करायचं ना, सावित्रीबाईचं नाव कट करायचं आणि पुणे विद्यापीठाचं पत्रव्यवहार सुरूच. आता सावित्रीबाई फुले, आमच्यातले काही लोकांचे फोन आले, म्हणजे राजाभाऊनी म्हणल्याप्रमाणे, काय म्हणले उपरे तुम्ही हे भावनिक प्रश्न घेऊन चाललात? अरे तुमचे सत्ता आल्यानंतर करा ना म्हणले काहीतरी. अरे म्हणलो भारत बौद्धमय झाल्याशिवाय सत्ताच येत नाही ना. कोणत्या तू मध्ये आहे म्हणलो, तू भारत अगोदर बौद्धमय करण मग सत्ता घे ना, आमच्यातलाच बौद्ध समाजात. आता त्याला सांगितलं ही माझं कल्चर आहे, सावित्रीबाई फुले कल्चर आहे, फार मोठी संस्कृती आहे जी आमची, ती जपली पाहिजे का नाही? आणि बरबटलेल्या पुण्याच्या इतिहासाबरोबर जोडायचं का या संस्कृतीला? आणि ते नाव वापरायचंच नाही ना त्यांना, म्हणून पुणे नाव घालायचं ना सावित्रीबाई फुलेंच्या पुढं. आणि जर का समतेची, न्यायाची, हक्काची जी क्रांती केली माझ्या सावित्रीबाई फुलेंनी, ती संस्कृतीचं त्या नावामुळे जर दर्शन होत असेल पुढच्या पिढीला, तर ते काय करतील? ते स्थलांतर करतील ना. म्हणजे ते हिंदू धर्मातून कुठे जातील? समतेच्या धर्मात जातील ना. त्या आयडेंटिटीमुळे ही भीती आहे त्याच्या मनोवाद्याला. लक्षात घ्या, बाबासाहेब म्हणायचे नामांतर, नामांतर नंतर स्थलांतर आणि नंतर धर्मांतर. जर सावित्रीबाई फुले हे जर नाव आलं तर आम्ही विचार करू ना काय केलं तिनं. मग समता, बंधुत्व, न्याय हे येईन आमच्या समोर. आणि हे आलं तर आम्ही हिंदू मधून स्थलांतर होत कुठं? भारतामध्ये. हिंदुस्थानातून भारतात जाऊ, हिंदुस्थानातून भारतात जाऊ ना. आणि भारतात गेल्यानंतर आम्ही बुद्धाचा धम्म स्वीकारूच ना. ही भीती आहे इथालच्या लोकांना. म्हणून हा पण आम्ही या ठिकाणी ठराव घेतो. या कोल्हापूर मधल्या लेण्याचं असणारं संवर्धन झालं पाहिजे. लेण्याचा उल्लेख केला, पर्यटन स्थळ झालं पाहिजे, याचा पण आम्ही या ठिकाणी ठराव घेणार आहोत. त्याचं पुनर्वसन झालं पाहिजे, संरक्षण झालं पाहिजे, त्याची हिफाजत झाली पाहिजे. बिकॉज इट इज आवर कल्चर. हे कल्चर आमचं त्या ठिकाणी जपलं पाहिजे सरकारने, पर्यटन खात्याने जपलं पाहिजे. माणगावला शाहू महाराजांनी बाबासाहेबांचं असणारी भेट, ज्या माणगावला फार मोठी परिषद झाली, ती अजून राष्ट्रीय स्थळ त्या ठिकाणी स्मारक होत नाही. ते झालं पाहिजे. याचा बी ठराव आम्ही या ठिकाणी घेणार आहोत. म्हणजे हे विविध ठराव या ठिकाणी पारित होणार आहे. या म्हणजे दुसऱ्या सत्राचे अध्यक्ष आदरणीय बाबूरावजी गुरु हे ठराव सांगणार आहेत.
आज या ठिकाणी ही परिषद यशस्वी करण्यासाठी मी सगळ्यांचे नाव घेऊ शकत नाही. राजाभाऊ तसं नाही आहे, इथलच्या लोकांनी खूप मदत केली, खूप मदत केली. एवढी म्हणजे आम्हाला म्हणजे चार भिंतीच्या बाहेर ही परिषद या ठिकाणी घेण्याचं म्हणजे तुमच्यामुळं, जे काही इथलचे कुणी आहेत सर्व, म्हणजे जे आमच्याजवळ काहीच नाही हो. आमच्याकडं मनुष्यबळ नाही, द्रव्यबळ नाही आणि मानसिक बळ पण नाही. बाबासाहेब म्हणायचे 3 बळ असलं पाहिजे. 3ही बळ नाही आमच्याबरोबर. मनुष्यबळ आम्ही कागदावर आहोत, द्रव्यबळ आमच्याजवळ आम्ही मंदिराला पैसे देतो पण चळवळीला पैसे देत नाही. मानसिक बळाचा विचारच करायचा नाही. म्हणून बाबासाहेब म्हणायचे की हे 3 बळ नाही ना तुमच्याबरोबर, तर सामर्थ्याचा शोध घ्या. मग शोध घेतला ना तुमच्या माध्यमातून. आताचे जे बुद्धिस्ट आहे हे आमचं सामर्थ्य आहे. या सामर्थ्याच्या बळावर आम्ही खरं बोलू लागलोय. आम्ही तुकडोजी महाराजांनी काय सांगितलं, दगडाचा देव त्याला वड्राचं भेव, सोन्याचं देव त्याला चोराचं भेव, चिखलाचं देव त्याला पावसाचं भेव, देव आस्याने पावणार नाही रे, देव बाजारातला भाजीपाला नाही रे, मनी नाही भावा म्हणे देवा मला पाव. हे सांगू लागलो ना इथं. हा, आम्ही कबीराचं सांगू लागलो ना, पत्थर का साप बनाया उसे पूजे लुगैया, जब असली साप निकल आया तो लाठी से बदड़ैया. असला कसला हिंदोर, तू पूजे पत्थर तर मग पूजू पाड. तू जर एका दगडाची पूजा करत असला तर मी हिमालय पर्वताची पूजा करतो. 33 कोटी देवाचं दर्शन मिळेल का? हे सगळं आम्ही सांगू लागलो ना तुमच्या बळावर, तुमच्या सामर्थ्यावर आम्ही सांगू लागलो आहे. म्हणून आज ह्या तुमच्या सामर्थ्यावर ही परिषद खूप मोठी यशस्वी आपण केलेली आहे. या सर्व इथलच्या स्थानिक लोकांचं, सगळ्यांचं, सगळ्या विविध परिवर्तनवादी संघटनेचे, वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या या परिषदेला केलेली मदत आहे. आणि या ठिकाणी गुणाजी काळजीकर या ठिकाणी आलेत, महानाईकचे उपसंपादक आलेले आहेत. आणि त्यांनी ओबीसी मध्ये खरेच परिवर्तन झाले का हे 73 भागा लेख मला सुरू केली होती महानाईकमध्ये. ओबीसीचे लोक ती लेख मला वाचत होते, त्याच्यामधून काही लोक बनलेले आहेत, घडलेले आहेत. अनेक काही गोष्टी सांगायच्या होत्या मला, की काय काय होतं, काय काय प्रश्न विचारले जातात, काय काय होतंय, रोज कोण कोण नवीन येतात, नदाब सारखे वगैरे. आणि एक मोठा उल्लेख या ठिकाणी करावा लागणार आहे की जो लोकसत्ता आहे, लोकसत्ता. तुम्ही पुण्याची 1 वर्षापूर्वी झालेली जी काही आमची परिषद आहे, त्या परिषदेची एक बॅनर न्यूज झाली होती. बॅनर न्यूज महाराष्ट्रात बॅनर न्यूज झाली होती. आता तिथे बीडमध्ये ज्यावेळेस वाचली, आमच्या बीडमध्ये, त्यावेळेस आत्ता मला एक कोणतरी 2-3 लोक भेटले, म्हणजे गोपीनाथ मुंडेने आम्हाला पाठविलं शुभेच्छा द्यायला. आता डावे उजवे जाऊ द्या, उद्या शरद पवार आले तर त्यांचंही स्वागत आहे आपल्याकडं. असंच होत ना, आपले दरवाजे उघडे. आपण उद्या जर अजून कुणी आले, छगन भुजबळ, तर त्यांचंही स्वागत, सगळ्यांचं स्वागत करू आम्ही. तर ही बातमी ज्यावेळेस लागली तर मुंडे साहेबाची बी बॅनर न्यूज बीडमध्ये झाली नाही. ते आमचं एक जयदेव क्षीरसागर, त्याची बी होत नाही. उपरीची बॅनर न्यूज झाली आणि पूर्ण जगामध्ये बातमी गेली ती. आता परवा एक त्यांनी केली होती की आंबेडकरी चळवळ ओबीसीच्या खांद्यावर. मला परदेशातून फोन आला, पहिला परदेशातून फोन आला मला, की परदेशातून त्या आमच्या एका ओबीसीने वाचली परळी करणी, आणि त्यांनी सांगितलं, सकाळी मी रेल्वेमध्ये होतो, कोल्हापूरलाच येत होतो, एक इथं आला मला फोन, ह्या म्हणजे जयसिंगपूरला, तिथं रेल्वेमध्ये मला फोन आला की मी आत्ता ही बातमी वाचली. तर ते मधू कांबळे इथं आलेले आहेत, त्यांचं पण या ठिकाणी स्वागत. आज मुंबईहून इथं आलेले आहेत मधू कांबळे, पत्रकार इथं बसलेले आहेत, त्यांचं पण या परिषदेच्या वतीनं, आणि या कोल्हापूरच्या सर्व पत्रकारांनी खूप चांगली असणारी प्रसिद्धी या ठिकाणी दिली. या सर्वांचं या ठिकाणी, जे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सर्वांनी या ठिकाणी आम्हाला मदत केली, या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. आणि मी सगळ्याला विनंती करतो, बाबूराव गुरुवांचा असणारा अध्यक्षीय समारोपाशिवाय जाऊ नका. हात जोडून विनंती करतो तुम्हाला, जाऊ नका, जाऊ नका. हां, आणि इथंच थांबतो. प्रबुद्ध भारत, जय भीम. धन्यवाद काका. अतिशय तळमळीने आपण आपले विचार या ठिकाणी मांडलेले, ज्या पोटतिडकीने आपण बोलतात तेच लिहितात आणि तेच आव्हान लोकांना करत असतात. या ठिकाणी अध्यक्षीय भाषणासाठी येत आहेत गुरव साहेब. विचार मंचावर उपस्थित असलेले उपरे काका, राजाभाऊ ढाले, आमचे मित्र वडगावकर, बापूसाहेब माने, विचार मंचाच्या समोर
विचार मंचाच्या समोर बसलेला हा सगळा जनसमुदाय, बंधू आणि भगिनीनो, परिषद अखेरच्या टप्प्यावर आपण आणलेली आहे.